गृहनिर्माणशी संबंधित आपल्या प्रश्नांना आमच्या एक्सपर्टच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणशी जोडलेल्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। घराच्या स्लॅब प्रमाणे फ्लॅट स्ट्रक्चरच्या कॉन्क्रीटच्या प्लेसिंग नंतर त्यावर पॉन्ड्स तयार करून क्युरिंग केलं जातं। जाणून घेऊया काही गोष्टी पॉन्डिंग विषयी। क्युरिंग हे श्रिंकेजमुळे होणाऱ्या क्रॅकिंगला रोखतं आणि पृष्ठभाग मजबूत करतं। लक्षात ठेवा की बांधमध्ये कमीत कमी 25 मिलीमीटर पाणी असलं पाहिजे। पॉन्डचं पाणी उन्हामुळे सुकतं, म्हणून त्यात नेहमी पाणी भरत राहा। पॉन्ड्ससाठी फक्त पिण्यायोग्य पाण्याचा उपयोग करा, ज्यात मीठ नसेल। 7 ते 14 दिवसांपर्यंत स्ट्रक्चरचं नियमित पॉन्डिंग करावं। या होत्या पॉन्डिंगच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण टिप्स। आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा। बघत रहा बात घर की अल्ट्राटेक कडून।